हाय फ्रेंड्स, श्री गुरुदेव सगळ्यांना. सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुम्ही बघू शकताय एवढ्या रात्रीचं आणि एवढ्या अंधाराचं कुठं चाललेत असं वाटत असेल तर ही रात्र नाही, तर ही सकाळचे 5:45 वाजले होते आणि आता आम्ही जात आहोत आईला दवाखान्यात घेऊन. तर ते दवाखान्याचं नाव वगैरे कुठं चाललो आहे काय चाललो आहे हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐकून घ्या, कारण ज्यांना कुणाला मणक्याचा आजार आहे किंवा ज्यांना कुणाला गुडघ्यांचा आजार आहे त्यासाठी हा दवाखाना खूप छान आहे. तर याचं तुम्हाला नाव आणि पूर्ण म्हणजे हे पण तुम्हाला भेटेल, ॲड्रेस वगैरे आहे ह्या व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला, आता झालेलं आहे टायमिंग. आपल्याला एक एन्जॉय पण होतं आणि मुलं घेऊन निघत आहे. म्हटलं चला आता साहेबांनी रिक्षा घेतली तर काहीतरी आपला फायदा होतो आहे की दवाखान्यात फिरायला भेटतं किंवा असं बाहेर जाता येतं. पहिले कसं चौघांना जाता येत नव्हतं, आता चाललेलं आहे. इथं बघा लेक माझी गप्पा मारत आहे बापाशी, शाळेतल्या गोष्टी काहीतरी तिच्या चाललेल्या आहेत, काहीतरी डिस्कस करते ती, तिचं काहीतरी मैत्रिणी वगैरे सगळं शाळेतलं सांगत आहे, बोलत आहे. तर सकाळ सकाळी इतकी थंडी आहे, थंडीचं निघतोय. तर हे बघा कात्रजचं घाट आहे. तर आम्ही चाललेलो आहे शिरवळ सातारा रोडला. तर तिथं हे आयुर्वेदिक दवाखाना आहे. आयुर्वेदिक थोडक्यात आयुर्वेदिकच आहे, पण आयुर्वेदिक औषधं वगैरे देतात. बाकी सगळं फिजिओथेरपीसारखंच आहे, पण खूप छान आहे. बऱ्याच जणांना फरक पडला आहे, मला स्वतःला फरक पडला आहे आणि माझ्या मावशांना पण फरक पडलेला आहे. त्यांना पण नेऊन आणलेलं होतं, पण हे 5 आठवडे जावं लागतं, एकदा जाऊन होत नाही. तर हे तुम्ही बघू शकताय कात्रजचं घाट आहे. तर आम्हाला दिवस कुठं उजडला तुम्ही बघू शकताय. तर सकाळचे 7:30 ते 7:45 झालेले आहेत. जायला कमीत कमी 2-2.5 तास लागतात आणि यायला पण 2-2.5 तास लागतात, म्हणजे लोहगाववरून एवढा टाईम लागतो. तर हे सुंदर सकाळ सकाळचं वातावरण बघू शकताय तुम्ही, खूप छान आहे आणि खूप मन प्रसन्न होतं. सूर्यनारायण जाता जाता दिसत होते, पण ते झाडाच्या आड होते त्यामुळे आम्हाला ते सूर्यनारायणचं दर्शन झालेलं नाही. आणि घाटात एवढं छान वाटत होतं की म्हटलं चला एखादा व्हिडिओ काढावा. आणि मी इथं बघत आहे की सूर्यनारायण कुठून दिसतील आपल्याला, पण ह्या जंगली झाडांमुळं कुठंच दिसले नाही. आणि मध्येच आम्हाला माकडं पण दिसले इथं, पण ते काही व्हिडिओ शूट करता आले नाही, ते पटकन गेले आणि घाटात थांबता येत नाही. आणि माकडं कसे करतात अगदी असं नाही का, गाड्यांवर वगैरे धावून येत होते, त्यामुळं आम्ही थांबलो नाही तिथं. म्हटलं चला न थांबता. आणि इथं सूर्यनारायण बघतोय तर डोंगराच्या आड आहे तर दिसत नाही आहे, तरी पण प्रयत्न करते सकाळ सकाळचं सूर्यनारायणचं दर्शन दाखवण्याचं तुम्हाला. पण खूप छान वाटत होतं, पण त्यात असं होतं की दगदग पण खूप होती. 4 आठवडे आम्ही जाऊन आलो, आता 5वा आठवडा एक जायचं आहे. पण आता त्यांचं रमजानचं हे रोजे चालू असल्यामुळं ते काय आपल्याला जाता येत नाही आहे, सुट्टी आहे. आणि घाटात खूप छान वाटतं की वळणं रस्ता आहे. तर साहेब न थकता आमची गाडी चालवत आहेत. आता परफेक्ट ते रिक्षा ड्रायव्हर झालेले आहेत. ऑलरेडी ते ड्रायव्हर होतेच, पण आता पण रिक्षा खूप परफेक्ट चालवत आहेत. त्यामुळे आता खात्री पटली की आम्ही कुठेही रिक्षात जाऊ शकतो, लांबचा प्रवास असला तरी. आणि हे बघू शकताय घाटातलं इथं. आणि आता ह्या बोगद्यात जायचं आहे. हा आहे कात्रजचा बोगदा. तर बघा या बोगद्यामध्ये एवढा अंधार पडतं आहे आणि खूप छान वाटतं, आपलाच आवाज आपल्याला घुमतो. तर तुम्ही बघू शकताय हे बघा किती अंधार आहे. समोरच्या गाड्या पटकन दिसत नाहीत, एकमेकाच्या लाईटी एकमेकाच्या गाड्यांवर चमकल्या जातात, त्यामुळं खूप रिस्क आहे ह्या बोगद्यातनं चालवणं. पण खूप छान वाटत होतं की ते सगळं ट्राय करतात, त्यामुळे त्यांना जमतं सगळं. आणि आम्हाला पण छान वाटतं की बसून एन्जॉय करायला कुणाला नको वाटतो. दवाखान्याच्या निमित्ताने मुलांना मला आणि खूप असं फिरायला भेटायचं, एन्जॉय व्हायचं. तर हे बघा घाट संपलेला आहे, आता त्या बोगद्यातनं बाहेर पडलो आहे आणि आता हे शिरवळ रस्त्याला लागलेलं आहे. कात्रजचं घाट पूर्ण संपून गेलेला आहे. मी मागे एक व्हिडिओ पण टाकला होता, हा घाट कुठला आहे, तर बरेच काही कमेंट आल्या नाहीत. आणि एक जणांची कमेंट आली की हा सोलापूर रस्त्याचा घाट आहे. तर हे सोलापूर रस्त्याचा घाट नाही. तर हे बघू शकताय तुम्ही सूर्यनारायण इथं हळूहळू दिसत आहे आणि खूप छान असं प्रयत्न केलेला आहे मी ते काढण्याचा. तर रस्त्यात बघू शकताय तुम्ही, छान असं मस्त वाटत होतं. सकाळचं वातावरण म्हणजे खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं. पण तिथं दवाखान्यात गेलं की थकून जातं आणि दमायला होतं, कारण खूप नंबर असते. जेवढं लवकर जाऊ आपण तेवढं लवकर नंबर येतो. टोकन भेटत नाही आपल्याला 9च्या आधी, 8:30 पावणे 9च्या आधी गेलं पाहिजे, तेव्हा ते टोकन भेटतं. हे बघा डोंगर खूप छान आहे. आणि खूप थंडी होती, खूप भयंकर थंडी होती, प्रमाणाच्या बाहेर. आत्ता सगळीकडं गरमीचं वातावरण चालू आहे, पण ह्या रस्त्याला मी जसं 4था हेल्पर आहे माझा, पण सकाळी जेवढं बी लवकर जातो आम्ही. हे बघा सूर्यनारायण दिसते का तुम्हाला? बघा सूर्यनारायण छान असं किरण देत आहे, खूप छान वाटत होतं. आणि हे थंडी इतकी आहे, जेवढं पण म्हणजे 4था आठवडा आहे हे जायचं माझा. हे बघा सूर्यनारायण 4था आठवडा आहे, पण थंडी इतकी थंडी आहे की तिकडं डोंगर आहे सगळं, त्यामुळं खूप थंडी आहे. आणि प्लस नदी पण लागती परत ते,
जाताना. तर नदीचा काही व्हिडिओ मला काढायला जमला नाही. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नदी ही दाखवी. ती नदी कुठली आहे, काय आहे, हे सगळं तुम्हाला दाखवेन. आणि सूर्यनारायणचा शेवटी फायनली मी हा व्हिडिओ काढला. सूर्यनारायणला कॅच केलंच आणि बघितलं. म्हटलं चला सूर्यनारायण बघायचंच होतं, कारण डोंगरांमधनं दिसत नव्हतं झाडांमुळे. तर हे आहे छोटंसं, तिथं छोटं नाही बरंचसं मोठं आहे. शिरवळमध्ये खेडेगाव आहे छोटंसं. आणि इथं जे बघत आहे तुम्ही, इथं गाड्या वगैरे लोकांनी लावलेलं आहे. आणि असं गल्लीमध्ये ते दवाखाना आहे. लोक कसे बसलेले आहेत बघा. आणि इकडच्या बाजूला जे मी बिल्डिंग दाखवत आहे तिथं त्यांचं छोटंसं म्हणजे हे आहे, दवाखान्याचा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. आणि तिथं दवाखाना आहे, तुम्ही बघू शकताय. तिथं आतमध्ये लोक बसलेले आहेत. चला बाय बाय, भेटू पुढच्या